हस्तिनापुर सौराष्ट्र, मगध ऋषी, शाळेतील भौतिकशास्त्राच्या स्पर्धेसाठी तयारी करतोस का? अरे नाही दादा, आम्ही शाळेत भारताची लोकसंख्या आणि भौगोलिक रचना शिकत आहोत. तुला माहिती आहे का, आपला देश जगातील एक अत्यंत विविधतापूर्ण देश आहे. हो, खरं आहे. भारताची लोकसंख्या आणि भौतिक रचना खूप मनोरंजक आहे. हो नक्की. मला जाणून घ्यायचं आहे की आपला देश इतका विशेष कसा आहे. बरं, सांगतो. तर भारताच्या भौगोलिक रचनेपासून सुरुवात करूया. भारत हा जागतिक दृष्टिकोनातून 7वा सर्वात मोठा देश आहे. तो 3 प्रमुख जलप्रदूषणांच्या सागरांनी वेढलेला आहे. अरब समुद्र पश्चिम बाजूला, बंगालचा आखात पूर्वेच्या बाजूला आणि भारतीय महासागर दक्षिणेकडे. आता याची भौगोलिक वैशिष्ट्ये जाणून घेऊया. भारताची भूमी विविध प्रकारची आहे. पर्वत, उत्तरेतील हिमालयात जगातील काही सर्वोच्च शिखरे आहेत, जसे की कंचनजंगा. मैदाने, उत्तर भारतातील इंडो गंगा मैदाने कृषीसाठी अत्यंत उत्तम आणि उपजाऊ आहेत. वाळवंटी, राजस्थानातील थार वाळवंट खूप उबदार आणि वाळूदार आहे. सपाट प्रदेश, दक्षिणेकडील दख्खन पठारामध्ये काळ्या मातीचा मोठा साठा आहे. किनारे, भारताच्या लांब समुद्र किनाऱ्यांवर सुंदर बीचेस आहेत, जसे गोवा आणि केरळ. आता आपण लोकसंख्येबद्दल जाणून घेऊया. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे 1.4 अब्ज लोक राहतात. भारतात 29 राज्ये आणि 8 संघराज्ये आहेत. प्रत्येक राज्याची आपली संस्कृती आहे. भारतात 22 अधिकारिक भाषा आहेत, जसे हिंदी, मराठी आणि तमिळ. सांस्कृतिक विविधता, भारताला विविधतेत एकता म्हणून ओळखलं जातं. इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक एकत्र शांतीपूर्वक राहतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आपला देश खूप विविध आहे खरंच. येस, मला आता भारताच्या भौगोलिक रचना आणि लोकसंख्येबद्दल खूप काही शिकता आलं. मला खूप आनंद झाला ऋषी. आपला देश ओळखल्यामुळे त्याचा सौंदर्याचा आणि विविधतेचा खूप आदर वाटतो.